आपण कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दैनंदिन कचरा संकलन केलं जातं आणि जो चाळ एरिया आहे, ज्या भागात सकाळी लोक कामाला जातात, तर त्यांच्यासाठी आपण संध्याकाळी ही गाडीची व्यवस्था केलेली. परंतु 2 वेळा गाडी पाठवूनसुद्धा लोक कचरा घंटागाडीत देत नाही. कचरा वर्गीकरणाबद्दल अनास्था दिसून येते आणि कचरा घंटागाडीत न देता सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, नाल्यामध्ये कचरा टाकण्याची प्रवृत्ती अनेक ठिकाणी दिसून आली. तर या बाबतीत आम्ही लोकांना वारंवार समज देऊनही त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. तर आत्ता आम्ही मुंबई पोलीस अधिनियम 1951चे कलम 115, 117 अन्वये या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि पोलीस स्टेशनमार्फत त्यांना माननीय कोर्टामध्ये हजर करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची आता मोहीम चालू झालेली आहे. आत्तापर्यंत आम्ही जवळपास 60 लोकांवर अशा पद्धतीनं कारवाई केलेली आहे आणि जागीच आम्ही जवळपास एक 20-25 लोकांवर दंडसुद्धा वसूल केलेला आहे. यामुळं आता नागरिकांमध्ये एक त्यांच्या कर्तव्याची जाणीव निर्माण होऊन ते आता घंटागाडीत वर्गीकृत कचरा देण्याची त्यांना आता सवय सुरू झालेली आहे. आम्ही आता कल्याण पूर्वमध्ये ही मोहीम सुरू केलेली आहे. टप्प्याटप्प्यात आम्ही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो त्या सर्व नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. आम्हाला या निमित्तानं सर्व नागरिकांना आव्हान करायचं आहे की तुम्हाला घंटागाडीबद्दल, महापालिकेच्या कुठल्याही घनकचरा व्यवस्थापनाच्या बद्दल जी काही समस्या असेल ती आम्हाला थेट आमच्याशी संपर्क साधा. आमचे SI असतील, SO असतील, आम्ही आहे इथं महापालिका मुख्यालयाच्या ठिकाणी, तर आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आम्ही याबद्दल सुस्थिती कशी निर्माण होईल यासाठी आम्ही सचोटीनं प्रयत्न करत आहोत. परंतु तुम्हाला कुठंतरी अडचण आली आणि तुम्ही घंटागाडीची वेळ न पाळता तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असाल तर ती अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि यापुढे ही गोष्ट कुठलीही खपवून घेतली जाणार नाही. आम्ही आमच्याकडून सुविधा पुरवण्यात आम्ही सक्षम आहोत आणि तुम्हाला कुठलीही अडचण आल्यास आम्हाला संपर्क साधा. परंतु तुम्ही या गोष्टीकडं, आमच्या सूचनांकडं दुर्लक्ष करून जर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकाल, कचरा वर्गीकरण न करता तुम्ही तसाच कचरा आणला तरी त्यालाही आम्ही दंडात्मक कारवाई करू. आणि मुळात कचरा ही समस्या नाही आहे. कचऱ्याबद्दल लोकांची जी मानसिकता आहे ती खरी समस्या आहे आणि कचरा वर्गीकरणाबद्दल जी अनास्था आहे, ती खरी समस्या आहे. तर या समस्या लोकांनी दुरुस्त करणं आवश्यक आहेत आणि लोकांनी महापालिकेच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपल्या घरी कचरा वर्गीकरण करा आणि तो घंटागाडीत द्या.